नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। वडिलांपेक्षा मोठे काहीच नाही, खवड्या डोंगरची घटना। छत्रपती संभाजीनगर शहराजवळील तिसगाव वाळूज एमआयडीसी परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे। एका आईचे आपल्या मुलासोबतचे ते शेवटचे संवाद ऐकले की मनात एकच प्रश्न निर्माण होतो, नेहमी असेच का होते? तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना? हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते आणि तुझ्यासोबत येते, आपण दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस। एका आईची ही आर्तविनवणी कोणाच्याही काळजाला चटका लावणारी आहे। वडिलांसोबतच्या मतभेदातून आणि आपली स्वप्ने अपूर्ण राहतील या गैरसमजातून कुणालने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुणालने नुकताच 11वीत प्रवेश घेतला होता। त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवतात, पण त्याचबरोबर मुलांना एक गोष्ट शिकवणेही तितकेच गरजेचे आहे। प्रत्येक हट पूर्ण होईलच असे नाही, प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईलच असे नाही, आणि एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून आयुष्य संपत नाही। मुलांना प्रत्येक गोष्ट देण्यापेक्षा एखादी गोष्ट मिळाली नाही तर परिस्थितीशी दोन हात कसे करायचे, अपयश पचवायचे कसे, नकार स्वीकारायचा कसा आणि कठीण प्रसंगी स्वतःला सावरायचे कसे, याची शिकवण देणे अधिक महत्त्वाचे आहे। कारण आयुष्यात संकटे येणारच आहेत, मतभेद होणारच आहेत, नकार मिळणारच आहेत, कधी आपली इच्छा पूर्ण होणार नाही। पण त्या एका क्षणाच्या रागात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य संपवू शकतो आणि आपल्या मागे उरलेल्या आई वडिलांचे, कुटुंबाचे आणि आपल्या स्वप्नांचेही आयुष्यभरासाठी तुकडे करू शकतो। म्हणून मित्रांनो, राग आला तर थांबा, मनातलं कुणाशी तरी बोला, घरच्यांशी भांडण झालं तर काही काळ दूर राहा, पण स्वतःला संपवण्याचा विचार करू नका, कारण समस्या कितीही मोठी असली तरी आयुष्यापेक्षा मोठी कोणतीही समस्या नाही। आणि शेवटी एकच, आईवडील तुमच्यासाठी जगतात, त्यांच्या एका नकाराला त्यांच्या प्रेमाचा नकार समजू नका। कुणालसारखी कित्येक स्वप्ने अजूनही उंच भरारी घेण्याची वाट पाहत आहेत, एखाद्या क्षणाच्या हट्टापायी ती स्वप्ने संपवू नका, जगा, कारण तुमच्या आयुष्याची किंमत एखाद्या वस्तूपेक्षा नाही, तर तुमच्या आई वडिलांच्या संपूर्ण आयुष्याएवढी आहे। महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा। 10वीच्या परीक्षेत त्याने 92% गुण मिळवले होते। काही दिवसांपासून त्याचे वडिलांसोबत वाद होत होते। वडील खर्चासाठी पैसे देत नसल्याची आणि मोबाईलचे हप्ते थकल्याची साल त्याच्या मनात होती। डोंगराच्या कड्यावरून कुणालने खाली यावे म्हणून आईने जीवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मी आत्ताच मंगळसूत्र काढून टाकते, तुझ्या वडिलांना सोडून देते आणि तुझ्यासोबत येते। आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचे संसारजीवनही सोडण्याची तयारी दाखवत होती, पण कुणाल आज एक निर्णय घेऊनच आला होता, आज मी नाही, किंवा माझे वडील नाहीत। त्याने आधी स्वतःचा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकून दिली आणि आईसोबत आर्तपणे संवाद साधू लागला। आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाही, माझं काहीच होणार नाही ग। आणि नेहमीप्रमाणे या घटनेच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती। तो काहीतरी करणार आणि आम्ही ते शूट करणार। ही मानसिकता खरोखरच विचार करायला लावणारी आहे। तरीही गर्दीतील काही मित्र कुणालला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो समजावण्याच्या पलीकडे गेला होता। कदाचित कुणी काहीही केले असते तरी त्या क्षणी कुणाल डोंगराच्या कड्यावरून खाली आला नसता। मित्रांनो, राग मानू नका, याचे कारण सांगतो। जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला संपवण्याचा निर्णय घेते तेव्हा तो निर्णय एका क्षणात तयार झालेला नसतो। अनेक दिवसांचे मतभेद, मनातील साल, अपेक्षा, अपमान, गैरसमज आणि एकटेपणाची भावना, या सगळ्या गोष्टी एक पायरी पुढे नेत असतात। कुणालने जेव्हा मोबाईल, चांदीची साखळी आणि घड्याळ काढून खाली फेकले तेव्हा त्याच्या मनातील निर्णय किती टोकाला पोहोचला होता याची कल्पना येते। गर्दीतून अनेक जण त्याला दूर अंतरावरून आवाज देत होते, कुणी म्हणत होते, बाळा, असं करू नकोस। हळूहळू कुणाल शांत होत होता, त्याचे मनपरिवर्तन होत असल्याचेही जाणवत होते। परिस्थिती काहीशी निवळत असल्यासारखी वाटत होती, पण खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा डोंगरावर आले। गर्दीतून पुढे येत त्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी कुणालचा शर्ट पकडला, मात्र कुणालने स्वतःचे शरीर मागे घेतले आणि त्याच क्षणी दोघांचा तोल गेला। वडील आणि मुलगा जवळपास 150 ते 200 फूट खोल दरीत कोसळताना पाहून कुणालची आईही स्वतःला सावरू शकली नाही, तिनेही त्या दरीत उडी घेतली आणि एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं। ही घटना आपल्याला अंतर्मुख करून जाते। ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, ज्या बापाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, ज्या माऊलीने आपल्या पोटच्या गोळ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आर्तविनवणी केली, त्या आई वडिलांच्या प्रेमापेक्षा एखाद्या निर्जीव वस्तूची किंमत जास्त असू शकते का? कधीच नाही।
आई वडिलांचा एखादा नकार हा नेहमी तुमच्या विरोधात नसतो. कधी तो परिस्थितीमुळे असतो, कधी तुमच्या भविष्यासाठी असतो, तर कधी त्यांना तुमच्यापेक्षा अधिक काही दिसत असते. मोबाईल, महागड्या वस्तू, पैसा, गाडी किंवा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट आज नाही मिळाली तर उद्या मिळू शकते, पण गेलेली आई आणि गेलेले वडील पुन्हा कधीच मिळत नाहीत. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे म्हणून आईवडील अक्षरशः रक्ताचे पाणी करतात.